जळगावमध्ये LPG गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत काळ्या पट्ट्या लावून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। LPG गॅस दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षा चालकांना बसत असून गॅसच्या किमतीत तब्बल 38 रुपयांनी वाढ झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तसेच गॅस वितरण पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी अर्थाने आजच्या आंदोलनाची रूपरेषा नक्कीच तुम्हाला वेगळी वाटली असेल, पण त्यामागचं खरं कारण आहे आंधळ प्रशासन आणि मुकी झालेली जनता, ज्याला या सरकारने अच्छेदीनच्या नावाखाली अक्षरशः गाजर देऊन सगळ्या कंडिशनमध्ये फक्त वेठीस आणलेलं आहे। आज बघायला गेलं तर प्रशासनाने सर्व ठिकाणी लोकांना हतबल करून ठेवलेलं आहे। आमचे उद्धव साहेब या प्रशासनासाठी नेहमी एक शब्द बोलतात की मला नाही आबरू आणि मी कोणाला घाबरू, अशी गत या प्रशासनाने आता सध्या करून ठेवलेली आहे। आपले सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांची ही चाल आहे, लोकांना लाईन लावायला लावत आहे, पण पत्रकार बांधवांनो, तुम्ही ग्राउंड रिपोर्टर आहेत, तुम्ही ग्राउंडला असतात, तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहिती आहे ग्राहकांचे काय हाल चालू आहेत। आणि सर्वात पहिले गॅस वितरकांनी जो नवीन फंडा आणला आहे OTP सिस्टम, मला एक सांगा, आयुष्य गेलं लोकांच्या, ज्यांच्याकडे कार्ड आहेत, इतक्या दिवस OTP नव्हती, ब्लॅकवाल्यांना तुम्ही OTP देत नाही, तुम्ही डायरेक्ट कार्ड डायरेक्ट सिलेंडर देतात। मग जो ग्राहक तुमच्याकडे टॅक्स पेयर आहे, जो तुमच्याकडे नियमाने पैसे भरतो, त्याला तुम्ही OTP सिस्टमच्या नावाखाली वेठीस धरलेला आहे। काही लोक कामधंदे बुडवून तिथं थांबलेले 75, 80 वर्षाचे म्हातारे लोक तिथं सिलेंडर घ्यायला दिसत आहेत। आणि या सिलेंडराविरोधातच आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। सन्माननीय घुगे साहेबांकडे आम्ही आज हे निवेदनाच्या माध्यमातून जनतेची हाक पोहोचवणार आहेत। पण याच्यात जर 8-10 दिवसात सुधारणा नाही झाली, कारण येणाऱ्या 2 दिवसात आपला सर्वात मोठा सण गुढीपाडवा आहे, मुस्लिम बांधवांचे ईद आहे, आणि या चैत्र महिन्यात बऱ्याचशा जयंत्या असतात, सण असतात, सर्वांना 1000% इंधनाची गरज आहे। आणि जर इंधनच नसेल, हॉटेल व्यावसायिकांना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज रिक्षा चालकांना 4 पंप आहे, एकही ठिकाणी गॅस उपलब्ध नाही, आणि रिक्षा चालकांनाही नाईलाजाने त्यांना भाडेवाढ करावी लागली, आणि त्याचा सर्व आर्थिक भार सर्वसामान्य जनतेवर येतोय। आणि या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा, संकटमोचकांचा जिल्हा हा, 3 कॅबिनेट मंत्री, 1 केंद्रीय मंत्री असलेला जिल्हा हा, आणि संकटमोचकांना इथल्या स्थानिक नागरिकांचं संकट दिसत नाही। म्हणूनच आम्ही आज डोळ्यावर पट्टी आणि तोंडाला पट्टी बांधून इथं आलेलो आहे। कारण आम्ही कुठलंही आंदोलन करायला गेलो की सगळ्यात पहिले प्रशासन आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, आमच्या बळजबरीने नावं टाकतात, की जेणेकरून विरोधकांनी शांत राहायला पाहिजे, आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी वरती मंत्रालयामध्ये नाव कमवलं गेलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यात सर्व आलबेल आहे, कोणीच आंदोलन करत नाही, अशी यांची ही सर्व कुनीती हाणून पाडण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत। जर याच्यात काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही गॅस दरवाढ तसेच गॅस तेवढ्या विरोधात आंदोलन केलंय, काय आंदोलन केलंय? आज या जगामध्ये आखाती देशाच्या विरोधामध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी युद्ध पुकारल्यामुळे त्या युद्धाचा परिणाम म्हणून आपल्या या जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यासहित संपूर्ण भारत देशामध्ये LPG गॅसची तीव्र स्वरूपामध्ये टंचाई भासत आहे। म्हणून या महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत। ते याच्यासाठी कारण की कुठेतरी हे महायुती सरकार आपलं नियोजन शून्य कारभारामुळे त्यांच्या ह्या ज्या झळा आहेत, जे सर्वसामान्य जनतेला पोहोचत आहे, त्याचं कारण असं कारण की मागील 10 ते 15 दिवसापासून सातत्यानं LPG गॅसमध्ये दरवाढ होत आहे। 60 रुपये हे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत झालेली आहे, आणि व्यावसायिक सिलेंडर मागे 115 रुपये ही दरवाढ झालेली आहे। त्याचप्रमाणे जे आपले रिक्षा चालक आहे, जे LPG गॅसवर चालवतात, त्यांची सुद्धा 38 रुपयाने दरवाढ झालेली आहे। निषेध व्यक्त करण्याचं कारण म्हणजे ही जी दरवाढ आहे, ही कृत्रिम दरवाढ शासनाने केलेली आहे, कारण की नियोजन यांच्याकडे काहीच नाही, आणि याचा सर्वस्वी भार सर्वसामान्य गोरगरीब जनता याच्या खिशावर पडत आहे, आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम जर कोणी केलं
पण जर तुम्ही एका गॅस सिलेंडर मागे 200 ते 300 रुपये जास्त दराने दिले तर ते सिलेंडर तुमचं घरपोच मिळू शकतं. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदय व तसंच या शासनाला आम्ही सांगू इच्छितो की सर्व आमच्या 3 महत्त्वाच्या याच्यामध्ये मागण्या आहेत. तर सर्वप्रथम आपण हे जे LPG जी गॅस आहे ही दरवाढ आपण रद्द करायला पाहिजे, जेणेकरून ही जी दरवाढ आहे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये यायला पाहिजे. आमचा दुसरा महत्त्वाची मागणी आमची आहे की पारदर्शक वितरण. जे गॅस वितरक आहेत आणि कंपनी आहे यांनी कुठेतरी जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन पारदर्शकपणा आणायला पाहिजे, जेणेकरून जो काळा साठे बाजार आहे तो कुठेतरी थांबला जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी महागाई झालेली आहे आणि ते सर्वसामान्य जो माणूस सोसत आहे त्याला कुठेतरी दिलासा द्यायला पाहिजे. जर भविष्य काळामध्ये 8 दिवसामध्ये जर आपण याचं निरसन नाही केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जनतेवर तीव्र आंदोलन करेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजची जे गोष्ट आहे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र साहेब यांनी एक आदेश पारित केलेला आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. जो कोणी ग्राहक असेल LPG गॅस सिलेंडरचा ग्राहक असेल, जर त्याने आपले सिलेंडर बुक केलं असेल तर 96 तासाच्या आत गॅस सिलेंडर ग्राहकाच्या घरी ते सिलेंडर पोचलंच पाहिजे. आणि जर का ते सिलेंडर नाही पोचलं तर गॅस वितरक कंपनी सहित कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील असा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकारी महोदय यांनी काढलेला आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर सुद्धा आपले जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय रोहन घुगे साहेब मी यांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या स्तरावर आपण आदेश काढावा